नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। धनगर समाजाचे आंदोलन, नॅशनल हायवे झाला ब्लॉक, मेंढ्या आणल्या रस्त्यावर, वाहनांच्या लागल्या रांगा। प्रवासी बस पुलावरून कोसळली नदीत, 4 ठार, सीमा डोहमध्ये खळबळ, अनेक प्रवासी गंभीर जखमी। कर वसुलीसाठी महापालिकेची सीलची कारवाई, शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वेग वाढविला। महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणाचे गेट उघडले, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा। तेल्हाऱ्यात चेल्याने केला गुरुचा मर्डर, आरोपीला अटक, तपास सुरू। आता सविस्तर बातम्या। सकल धनगर समाज जिल्हा अकोल्याच्या वतीने आज मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील केवलराम पेट्रोल पंप जवळ रिधोरा येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी। खिल्लारे कुटुंबाचे खोटे धनगर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे। पंढरपूर येथील उपोषणकर्त्यांनी मागणी आरक्षण अंमलबजावणी शासन आदेश निर्गमित करावी। पंढरपूर, लातूर, नेवासा येथील धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी उपोषण आंदोलनास जाहीर पाठिंबा यावेळी करण्यात आला। धनगर समाजाचे 6 योद्धे पंढरपूर येथे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून काहीही अन्न पाणी न खाता जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करत आहेत। परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षण उपोषणकर्ते आंदोलकांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही। यामुळे उपोषणकर्ते याची प्रकृती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे। त्याकरिता पंढरपूर येथील धनगर उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा देण्याची आज मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 येथील केवलराम पेट्रोल पंप जवळ रिधोरा येथे अकोला जिल्ह्यातील तसेच बाळापूर तालुक्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आज झालेल्या रास्ता रोको आंदोलन दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। यावेळी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनमध्ये मेंढ्या सुद्धा रस्त्यावर आणून तीव्र स्वरूपाचा निषेध करण्यात आला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या धनगर समाजाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आम्हाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे। मात्र मागच्या या 75 वर्षापासून या शासनानं जे शासन या ठिकाणी होतं, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, सेना असेल, या सर्वच पक्षांनी आमची फसवणूक केली। आमची मागणी एकच आहे की आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा। नवीन आरक्षणाची आमची त्या ठिकाणी मागणी नाही आहे। 2014 मध्ये सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जेव्हा आमचा मोर्चा निघाला होता तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते। त्यांनी असं म्हटलं होतं की धनगर हा एसटीत आहे, याचे माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत। आम्ही सत्तेत आलो तर 15 दिवसात धनगरांना आरक्षण देऊ। त्यांचे 15 दिवस आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत तरी मेळघाटात खासगी प्रवासी बस नदीत कोसळून अपघात झाला। या अपघातात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात 4 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। खासगी प्रवासी बस पुलावरून नदीत कोसळल्याने मोठी खळबळ उडाली। ही घटना मेळघाटातील सेमाडोह परिसरात धारणीजवळ घडली। परतवाडा ते धारणी रोडवर सेमाडोह नजीक घाट वळणातील पुलाच्या खाली खासगी बस पुलाच्या खाली नाल्यात कोसळून भीषण अपघात होऊन 44 प्रवासी जखमी झाले असून 4 प्रवासी ठार झाले आहेत।
मृतकांमध्ये प्रांजली रघुनाथ इंगळे वय 38 राहणार अमरावती, राजेंद्र मोतीलाल पाल वय 59 राहणार भोकरबर्डी, पल्लवी कदम वय 32 CHO चिचघाट फुलवंती, राजू काजळे वय 34 राहणार रोहनीखेडा या 4 व्यक्तींच्या मृत्यूंमध्ये समावेश असून ही घटना सकाळी 8च्या सुमारास घडली असून परतवाडावरून धारणीकडे जाणारी चावला नावाची खासगी बस दरीत कोसळून सर्व प्रवासी जखमी व 4 ठार झाल्याची माहिती आहे। जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह येथे उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर करण्यात येत आहे। तसेच मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे। सर्व जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती आहे। शहरात मोठ्या प्रमाणात थकीत असलेला मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका सरसावली आहे। काही मोठ्या प्रतिष्ठानांवर आज सीलची कारवाई करण्यात आली, तर शहरातील अतिक्रमण विरोधी मोहीम मनपाने राबविली। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत अकोटफैल येथील रामसिंग सोळंके यांचे हुकुम मेरे आका तसेच कृषीधन सीड्स अकोला विभागीय कार्यालय यांच्याकडे थकीत मालमत्ता पोटी सीलची कारवाई केली गेली। शिवर येथील छाबरा यांचे जुने टोयाटा शोरूम सील करण्यात आले। गोरक्षण रोड, जठारपेठ, गांधी चौक, डाबकी रोड, खुले नाट्यगृह ते फतेह अली चौक पर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करून सामान जप्त करण्यात आले आहे। तसेच दक्षिण झोन अंतर्गत रविनगर येथील खुल्या भूखंडामध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे। महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे महान धरणाचे गेट उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महानच्या काटेपूर्णा धरणात आता 100% पाणीसाठा झाला असून महान धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची वाढती आवक पाहता पाणी सोडण्यात आले आहे। या धरणाच्या 10 दरवाजातून विसर्जन सुरू असून अकोला जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग व पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहून नदीला पाणी असताना ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पीक विम्याबाबतच्या तक्रारी पाहता संबंधितांवर कारवाई केली जाईल। अतिवृष्टीने तसेच सततच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई शेतकरी बांधवांना मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। पीक विमा कंपनीने गत वर्षी खरीप हंगामात पंचनामे न करताच प्रकरणे अपात्र ठरविल्याच्या तक्रारी आहेत। त्याबाबत राज्यस्तरावरील यंत्रणेसमवेत पुढील 2 ते 3 दिवसात बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। शासन शेतकरी बांधवाच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात अतिवृष्टी, पीक विमा, पीक कर्ज आदींबाबत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, युवा कौशल्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा वयोश्री, तीर्थदर्शन, बळीराजा सवलत व इतर योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या CEO बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाणे, उपवन संरक्षक कुमार स्वामी आदी उपस्थित होते। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे अनकवाडी येथील गुरु जळून खाक झाली। या सर्व प्रकरणातील संबंधित शेतकऱ्याला मदत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अकोला जवळील अनकवाडी संकुलात असलेल्या ठाकरे बंधूंच्या गोठ्याला रात्री अचानक आग लागली। या आगीत शेडमध्ये ठेवलेल्या 4 गुरांचा वेदनायक मृत्यू झाला, तर एका शेडमध्ये ठेवलेली 2 गुरे जळून खाक झाली। या आगीत कडब्यासह शेतीची अवजारेही जळून खाक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। शेतकरी ओंकार ठाकरे यांच्या गोठ्याला देखील आग लागली आहे। गोठ्यातील कडबा अवजारे जळून खाक झाली आहे। शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या नुकसानाचा आकडा अद्यापही समोर आलेला नाही। दरम्यान अनकवाडी गावातील गणेश ओमकार ठाकरे व त्यांचे भाऊ बाबाराव यांनी घटनास्थळ गाठून मंडल अधिकारी शेख पटवारी घुगे यांनी या घटनेचा पंचनामा केला। शिवर येथील वृंदावन नगर येथील पळसकर स्मार्ट किड्स अबॅकस क्लासने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे। नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत 7 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल आणि 26 विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्राप्त झाली आहे।
अमरावतीत झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत शिवरच्या वृंदावन नगर येथील पळसकर स्मार्ट किड्स येथील मुलांनी घवघवीत यश संपादन केले। 23 मुले स्पर्धेला बसले होते, त्यापैकी 26 मुलांनी ट्रॉफीसहित मुलांनी गोल्ड मेडल संपादित केले। स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांमध्ये विराज वरणकर सेकंड रँक, ईश्वर साबळे 5th रँक, श्रेयस तोंडे 4th रँक, सोहम वरणकर 4th रँक, पूर्वा आगरकर सेकंड रँक, श्रीपाली भालतिलक सेकंड रँक, समृद्धी भालतिलक 5th रँक, सृष्टी मुरमकार 4th रँक, सार्थक गावंडे 3rd रँक, प्रसाद बंड 3rd रँक, शिवराज मुंडोकार 3rd रँक, ईश्वरी पुथलकर 3rd रँक, संस्कृती वानखडे 3rd रँक, साईराज मुंडोकर 5th रँक, ईश्वानी पळसकर 4th रँक, जान्हवी चक्रनारायण 3rd रँक, आलोक गावंडे 4th रँक, विघ्नेश वैराळे 4th रँक, कृष्णाली इंगडे 5th रँक, सृष्टी इंगडे 5th रँक, स्वरा कावलकर 4th रँक, स्मिथ बोबडे 3rd रँक, आर्यन नले 4th रँक, तसेच वंश इंगोले, हार्दिक जोशी, उत्तरा इंगडे, आयुष प्रधान, लोकेश गावंडे, सिद्धेश्वर मुरुमकार, युवराज साबळे यांनी मेडल प्राप्त केले। पुणे येथे झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये तन्वी प्रशांत वैराळे व कोमल विश्वास लाजुडकर यांनी अबॅकसची सर्वोच्च पदवी प्राप्त करून पळसकर अबॅकस क्लासेसचे नाव रोशन केले। हर्षदा संतोष कदम हिने मॅथमॅटिक्स हब व वैद्यकीय मॅथ नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये चॅम्पियन ट्रॉफी प्राप्त केली। मानवतेचे तारणहार प्रेषित मुहम्मद यांची शिकवण अंगीकारणे, मानवतेचा सन्मान अंमलात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत वहादत ए इस्लामी हिंदचे अब्दुल वहाब मलक यांनी व्यक्त केले। ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते। वहादत ए इस्लामी हिंदची अखिल भारतीय मोहीम मानवी प्रतिष्ठा मोहीम 1 रबी उल अव्वल पासून सुरू होऊन 30 रबी उल अव्वल पर्यंत चालणार आहे। रबी उल अव्वल महिन्याच्या शुभ मुहूर्तावर पवित्र कुराण आणि पैगंबराचा संदेश मानवतेची प्रतिष्ठा च्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी या महिनाभराच्या मोहिमेत आयोजन केले जात आहे। 5 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत देशव्यापी मोहीम राबवली जाणार आहे। गेल्या काही काळापासून देश विदेशात मानवतेचा अनादर होताना दिसत असून महिलांवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। कामगारांची पिळवणूक होत आहे, अशा घटना सर्रास घडत आहेत। आपल्या देशात मानवी प्रतिष्ठेवर परिणाम झाला आहे। रबी उल अव्वलच्या या आनंदी महिन्याच्या निमित्ताने मानवी सन्मानाचा आदर करण्याची इस्लामी शिकवण अंगीकारण्याची गरज वहादत ए इस्लामी हिंदचे अब्दुल वहाब मलक यांनी व्यक्त केली। अकोला येथील जसनागरा हॉटेलमध्ये प्रेषित मुहम्मद साहिब यांच्या जीवनावर आधारित प्रेषित मुहम्मद साहिब यांचा संदेशाचा प्रचार करण्यात आला। या उपक्रमात वहाब मलक साहेब, अरुण शेलकर, प्राध्यापक प्रदीप चोरे साहेब, प्रवक्ते मराठा महासंघ प्रमुख उपस्थित होते। आज आपल्या भारत देशामध्ये जो सांस्कृतिक वाद आहे, धार्मिक वाद आहे, दहशतवाद आहे, तो संपून शांती कायम राहील। सगळ्या जाती धर्मातील लोकांनी एकमेकांच्या हातात हात घालून देशाचा विकास होईल, स्वतःचा विकास होईल, यासाठी अकोल्यामध्ये आज वहादत ए इस्लामी हिंद या संघटनेनं अखिल भारतीय अभियान मानव गौरव म्हणजे मानवाला समोर ठेवून मानवाच्या शांतीसाठी, मानवाच्या विकासासाठी, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, सगळ्या देशातील या सगळ्या मानवासाठी एक चांगलं काम करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज़ादी मिलके अपने को 70-75 साल हो गए, तो भी आदमी को कहने का जो है तरीका अभी अच्छा तरीके से मिल रहा नहीं, लेकिन ऐसे अच्छे कार्यक्रम में से अपने विचार मिलते हैं, ये बड़ी खुशी की बात है। जगाकडे आणि भारताकडे जर पाहिलं तर प्रत्येक स्तरावर मग तो स्थानिक स्तर असो, क्षेत्रीय स्तर असो, राष्ट्रीय स्तर असो की आंतरराष्ट्रीय स्तर असो, आणि प्रत्येक विभागामध्ये मग तो आर्थिक विभाग असो की सामाजिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय असो, हे बघता आपल्याला असं कळेल की प्रत्येक विभागामध्ये माणसाचं अधपतन होत आहे, तो निम्न स्तरावर जात आहे। जरी त्यांनी भौतिक सुविधा प्राप्त केलेल्या आहे, जरी त्याच्याकडे मकान आहे, दुकान आहेत, बंगले आहेत, सर्व काही आहेत, परंतु त्याच्याकडे मानवता उरलेली नाही आहे। मानव हा मानवाच्या श्रेष्ठत्वावरून खाली येते, तो निकृष्ट दर्जावर पोहोचलेला आहे, तो पशुच्या लेवलवर पोहोचलेला आहे। अशा वेळेस मग अपराध घडणे, हत्या होणे, शोषण होणे, बलात्कार होणे आदी प्रकारचे दुष्कृत्य जन्माला येत आहेत आणि एक प्रकारचं हे जग विस्फोटावर उभारलेलं दिसत आहे। अशा वेळेस काय याचा उपाय असू शकते
पाश्चिमात्य देशांनी प्रयोग केलेले आहेत, भारताने पण वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. अशा वेळेस आम्हाला असं वाटलं की आता ती वेळ आलेली आहे जेव्हा प्रेषितांची शिकवण हे जगाला कल्याणकारक उद्धारक बनू शकते. त्या माध्यमातून प्रेषिताच्या जन्मदिनाच्या या महिन्यामध्ये मानव गौरव अभियान 2024 1 रब्बी अव्वल पासून तर पूर्ण महिनाभर राबवण्याचा प्रयत्न केलेला. तेल्हारा तालुक्यातील गाव वडगाव रोठे येथे हिमाचल प्रदेशमधील इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशमधील सुहागालू येथील रहिवासी सुनील कुमार देवराज वय 42 व काकनवाडा येथील रहिवासी असलेला गजानन देवदास सोळंके वय 35 यांच्यासोबत हिमाचल प्रदेश येथून ग्राम वडगाव रोड येथे आला होता. सोळंके हा हिमाचल प्रदेश येथे महाराज म्हणून प्रचलित होता. सुनील कुमार हा शिष्य म्हणून गजानन सोळंके यांच्यासोबत राहत असे. सुनील कुमार व गजानन हे दोघे ग्राम वडगाव रोठे येथे आले होते. तेल्हारा पोलिसांना माहिती मिळाली की वडगाव रोठे येथे एका इसामाला मारहाण करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी वडगाव रोठे येथे जाऊन सुनील कुमार व गजानन कुमार या दोघांना ग्रामीण रुग्णालयात तेल्हारा येथे उपचाराकरिता आणले होते. यामध्ये दोघेही दारूच्या नशेत होते. सुनील कुमार याला जबर मारहाण केल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला, तर गजानन सोळंके हा दवाखान्यामधून पळून गेला होता. यामध्ये तेल्हारा पोलिसांनी गजानन सोळंके यांचा शोध घेतला असता आज 12 वाजेच्या दरम्यान गौतमेश्वर मंदिराजवळ मोठ्या शिताफीने गजानन सोळंके याला पकडण्यात आले. पुन्हा पाहूया हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. धनगर समाजाचे आंदोलन, नॅशनल हायवे झाला ब्लॉक, मेंढ्या आणल्या रस्त्यावर, वाहनांच्या लागल्या रांगा. प्रवासी बस पुलावरून कोसळली नदीत, 4 ठार. सीमा डोहमध्ये खळबळ, अनेक प्रवासी गंभीर जखमी. कर वसुलीसाठी महापालिकेची सीलची कारवाई, शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वेग वाढविला. महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणाचे गेट उघडले, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा. तेल्हाऱ्यात चेल्याने केला गुरुचा मर्डर, आरोपीला अटक, तपास सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.